हॅलो सर. नमस्कार सर. लॅपटॉप बघत होतो मी. काय यूजसाठी बघायचं सर आपल्याला? बेसिक यूज आहे, ऑफिस यूज. लाईट वेट पाहिजे आणि मला बॅटरी बॅकअप जास्त पाहिजे तुमच्याकडे. ओके. असा कुठला लॅपटॉप आहे तुमच्याकडे? आणि कुठला बघितला का एसएसमध्ये आपण? 2-3 लॅपटॉप बघितले म्हणजे बॅटरी बॅकअपचा इश्यू. बॅटरी बॅकअप कमी दिसतो. आपल्याकडे एक रिसेंटली लॉन्च झालेला आहे स्नॅपड्रॅगन प्रोसेसरमध्ये. स्नॅपड्रॅगन मोबाईलमध्ये नाही, आता एक लॅपटॉपमध्ये पण आला आहे. आपण आधी इंटेल बघितला आणि एम डी बघितला, पण सर्वात फास्ट आहे, बॅटरी बॅकअप पण बेस्ट आहे आणि लाईट वेट आहे. तुम्हाला कॅरी करायला पण इझी जाईल. काय आपण बघूया त्यासाठी. हा एक आपल्याकडे रिसेंटली लॉन्च झालेला लॅपटॉप आहे. स्नॅपड्रॅगन व्हिवोबुक 16 मधून आहे. पूर्ण स्क्रीन पण त्याने 16 इंचमध्ये लोड केला आहे. स्नॅपड्रॅगनमध्ये आता जे नवीन प्रोसेसर आलेलं आहे त्याच्याविषयी बघूया. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी फास्ट आहेत. जसं तुम्ही म्हटलात की तुमचं ऑफिस यूजसाठी एक लॅपटॉप बेस्ट आहे. आणि बॅटरी बॅकअप, तर बॅटरी बॅकअप हा तुम्हाला एक 28 तासाचा बॅटरी बॅकअप आहे. त्यामध्ये हो, आता जे सिंगल चिपमध्ये तुम्हाला हे मिळतो, कारण की NPU, GPU, CPU सर्व एकाच चिपमध्ये आहे, म्हणून परफॉर्मन्स बेस्ट देतो याचा. त्याचं वेट किती? वेट लाईट वेट पण मध्ये दिला आहे तुम्हाला. ते झालं 1.88 kg ओनली त्याचा वेट आहे. आणि थिकनेस पण तुम्हाला वगैरे गेलं तर 1.79 cm एवढी थिकनेस त्याची दिली तुम्हाला. असं स्नॅपड्रॅगन आणि आपल्या AMD मध्ये फरक काय नाही? हे तुम्हाला प्रोसेसर फास्ट देता आहे स्नॅपड्रॅगन. याच्यामध्ये जे टॉप्स असतात NPUचे ते अप टू 45 टॉप दिलेले आहेत. 45च्या वरतीच असतात टॉप. त्यामध्ये म्हणून त्याची परफॉर्मन्स पण स्पीड पण जास्त दिलेली आहे. बॅटरी बॅकअप किती त्याचा? 28 तासाचा बॅटरी बॅकअप तुम्हाला त्यामध्ये मिळेल. चार्जिंग टाइम किती झाला? चार्जिंग बघायला गेलं तर एखाद्या वेळेस तुम्ही असं होता की म्हणजे 30 मिनिटात 50% चार्जिंग आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही म्हटले की तुमचं ट्रॅव्हलिंग वगैरे आहे, तर त्यामध्ये एखाद्या वेळेस तुम्ही ट्रॅव्हल करताना कसं असते, कुठं टाईम मिळाला तुम्हाला, तुम्ही 30 मिनिटामध्ये 50% चार्जिंग झाले. एक एक्झाम्पल देण्यात झालं, तुम्ही ट्रॅव्हल करताय रेल्वे स्टेशनला असाल, तर त्यावेळेस तुमच्याकडे समजा रेल्वेसाठी 11 मिनिटं वगैरे टाईम वगैरे असेल येण्यासाठी थोडा लेट, कुठेही तुम्ही चार्जिंग लावू शकता. कारण की याचं जे चार्जर दिलेलं आहे ते ओनली 65 वॉटचं चार्जर आहे. असं नाही की जर तुमचा हे जर नसेल तरी मोबाईलच्या चार्जिंग पण तुम्ही चार्जिंग सी टाईप आहे. हो, सी टाईप चार्जिंग मिळतं. तर मोबाईलच्या चार्जिंगला पण तुम्ही जे चार्जिंग करू शकता. तर अर्ध्या घंट्यामध्ये तुम्हाला 30% म्हणजे 30 मिनिटामध्ये 50% तुम्हाला चार्जिंग होतं. असं ज्यात आपण बेसिक यूज करू शकतो. हो, यामध्ये सगळं तुमचं यूज होणार. त्यामध्ये तुम्हाला प्लस को पायलट पण दिलेला आहे. को पायलट प्लस. आता याच्यामध्ये काय येतात की 2-3 गोष्टी असतात. एक तर 16 GB रॅम आणि SSD ही 256च्या अबो असायला हवी. आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला डेडिकेटेड की दिलेली असते शॉर्टकट, जी को पायलटची की आहे. त्यामध्ये तुम्हाला शॉर्टकट कीज म्हणजे तुमचं काम सोपं करण्यासाठी. त्या कीचा वापर काय? तिचं शॉर्टकट कीज दिलेली आहे डेडिकेटेड. जसं आपण AIचं वापरतो, तर AIसाठी तर तुम्हाला हे दिलं NPU काय करू शकतो म्हणजे? जसं आपण गुगल असिस्टंट आधी होतं, हां. तर तुम्ही ते गुगलमध्ये जाऊन मग ते सर्च पण हे करायचं, हे तुम्हाला शॉर्टकट की डायरेक्टली तुम्ही सर्च करू शकता. याने तुमचं काम सोपं होतं. प्रोसेसर डिफरन्स काय आहे प्रोसेसरचा स्नॅपड्रॅगन म्हणजे? कारण सहसा आपण स्नॅपड्रॅगन मोबाईलमध्येच बघितलं आहे. जसं की आपण बघितलं होतं आधी जे प्रोसेसर आहे इंटेल वगैरे, तर त्यामध्ये सिंगल चिप नव्हते. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला सिंगल चिप दिली म्हणून स्नॅपड्रॅगन हे प्रोसेसर फास्ट दिलं आहे. दुसरी गोष्ट, याचा जो कॅमेरा दिला तो IR कॅमेरा आहे. म्हणजे IR कॅमेरामध्ये 2-3 गोष्टी आहेत. जसं फेस अनलॉकिंग. आता तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी करता, तर तुम्ही म्हणजे गर्दी वगैरे असणार आहे ना, पण त्यामध्ये तुम्ही पासवर्ड वगैरे टाकता, तर तुमचा पासवर्ड मिसयूज होऊ नये म्हणून तुम्ही डायरेक्टली फर्स्ट अनलॉक ठेवू शकता. ज्याला फेस लॉक पण आहे का? हो, याला फेस अनलॉक दिलं आहे. त्यामध्ये तुम्हाला जे ॲडव्हान्स दिले आहेत 2-3 फीचर्स आहेत कॅमेऱ्यामध्ये. याच्यामध्ये एक म्हणजे बघायला गेलं तर डेडिकेट करू शकता. जसं तुम्ही तुमच्या यूज करू शकता. एक ऑटोमॅटिकली फॉर्मॅटिंग म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे. त्यामध्ये कसं असतं की जसं तुम्ही वेव करता, आता तुम्ही मीटिंगमध्ये आहात आहे ना, तर घरची तुम्ही ऑफिसची मीटिंग चालू असेल, कुठे असाल तुम्ही, तर तुम्ही जसं वेव करता त्या वेळी तुम्ही ते कॅमेरा ॲडजस्ट बॅकग्राऊंड इफेक्ट नॉर्मली. हो, इथे बॅकग्राऊंड इफेक्ट दिले. आता या पद्धतीने बघू शकता. जसं मी इकडे किंवा तुम्ही साईडला आहात, तर तो ब्लर होत आहे. ब्लर पण होऊ शकतो. आता तुम्ही घरी आहात बसेल, पाठीमागचं तुमचं नको आहे करा, तुम्ही ब्लर करू शकता. त्याच्यामध्ये 2 मोड दिलेले आहेत. एक पोर्ट्रेट मोडचा आहे, जसं आपल्या मोबाईलला पण असतं. दुसरं स्टँडर्ड ब्लर मोड दिलेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही ब्लर करू शकता बाहेर. हे होतंय का म्हणजे फ्रेम ॲडजस्ट करते का? हो, फ्रेम ॲडजस्ट होतो. आणि आय कॉन्टॅक्ट आहे. आय कॉन्टॅक्ट तुमच्या डोळ्याने जे हे करतो तो आय कॉन्टॅक्ट. म्हणजे बाकी लॅपटॉपमध्ये हा फीचर येत नाही. बाकी लॅपटॉपमध्ये
हा याच्यामध्ये एआयचे फीचर दिलेला आहे. अजून काय वेगळे आहे? याच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटी, लेटेस्ट कनेक्टिव्हिटी आहे, वायफाय 7 दिलेला आहे, फास्ट आहे. वायफाय 6 असतं ना? आता आधीच्या याच्यामध्ये वायफाय 6 होता, मग 6 आला, त्याच्यामध्ये आणि वायफाय बाकी- 7 दिला आहे तुम्हाला कनेक्टिव्हिटी. बाकीचे लॅपटॉपमध्ये 6 सांगितलं त्यांनी वायफाय 6. याच्यामध्ये वायफाय 7 आहे. मग हे पायलट ऑटो पायलट यूज करण्यासाठी तुम्हाला SSD रिक्वायर्ड आहे 256 GB. या 256 GB च्या वरती जसं त्यावेळेस ते को पायलट तुम्हाला को पायलट प्लस PC मिळतो. म्हणजे बाकी याच्यात येत नाही. बाकी याच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला ते 16 GB ऑलरेडी आहे आणि 512 दिलेली आहे. सर्व्हिस रिगार्डिंग काय? सर्व्हिस रिगार्डिंग आपले सर बघायला गेलं तर इंटरनॅशनल वॉरंटी आहे. किती वर्ष? इंटरनॅशनल बाय डिफॉल्ट 1 इयर वॉरंटी असतेच, त्यामध्ये तुम्ही एक्सटेंड पण करू शकता Extend आपल्या करता SSच्या वेबसाईटला जाऊन. इंटरनॅशनलमध्ये आपलं तसं बघायला गेलं तर इंडियामध्ये आपल्या 250पेक्षा जास्त सर्व्हिस सेंटर आहेत. माझे पुण्यामध्ये पण 5 सर्व्हिस सेंटर आहेत. तर तरी पण आपण ती 1 इयर वॉरंटी आपण दोन्हीकडे यूज करू शकतो का? आपल्या इथे आणि बाहेर पण? हो जेव्हा internet- येस येस इंटरनॅशनल आहे तर 1 इयर वॉरंटी तुम्ही कुठे यूज करू शकता. 80+ कंट्रीजमध्ये वॉरंटी क्लेम होतं. फायनल करूया. हो.